प्राण पास आणि जन्म मरण पास यम पास हे हनुमंतरायाला बाध्य फास करत नव्हते. हनुमंताच्यापासून मुक्त होते. हनुमान निभाये निरास निरपेक्षाचे हरिहरदास याशी कैसेने बांधिती पास नित्य निरास हनुमंतरा निरपेक्ष होते. कोणती आशाकांक्षा होत नाही. तशा हरीच्या दासाला हे फास काहीच बंधन करू शकत नाही. त्यामुळे तो निरपेक्ष होता. कोण्या फासामध्ये अडकत नव्हते. निष्काम सेवा होती. कोणता स्वार्थ नव्हता. त्यामुळं त्यांना कोणशे फास यमफास सुद्धा लागत नव्हता. असे हनुमंतराय होते. म्हणून तुकाराम महाराजाला यम न्यायला येत होतं. त्याच्या मनप्रमाणात यमाच्या पाय देत होते मुलग्यावर. कारण कोणत्या त्याची निष्काम सेवा होती. कोणत्या कामामध्ये निष्काममध्ये कोणतीही मनोरथ धरून ती देवाची भक्ती केली. निष्काम कोणतीच त्याच्यातून आशा ठेवायची नाही तशी होती. त्यामुळं हनुमंताला हे सात फास काहीच बाध्य करू शकत नव्हते. आसन लागे ती हनुमंता इंद्रजिताशी परमचित्ता ब्रह्मपास गेले वृत्ता याची लोकार्था आज इंद्रजितला परमचिंता रे ब्रह्मपास गेल्याला व्यर्थ गेला. आता इंद्रजित चिंताग्रस्त झाला. आता काय करावं. ब्रह्मपास तर दिला. ब्रह्मदेव त्या फासात अडकणं त्या इंद्र चिंताग्रस्त झाला. इंद्रजित ब्रह्मपास घालिता तेन लागती हनुमंता वानरे महाकर्म केले वृत्ता जगन्नता मज घाली. आता माझे ब्रह्मपास दिला. माझ्या ब्रह्मात अडकणं त्यामुळे जगाला निंदे झालो. आता असं इंद्रजित त्यामुळे चिंताग्रस्त झाला. काहीच उपयोग झाला नाही म्हणू लागला. जे ते न चले माझी मंत्र शक्ती न चले ब्रह्मपास ब्रह्मशक्ती येते राक्षस मंत्र युक्ती कैसे निरीती सरी. आता माझी तंत्र मंत्र शक्ती त्याने ब्रह्मपास शक्ती ती इथं राक्षस शक्ती कशी चलन असा इंद्रजित विचार करू लागला. माझी त्याच्या पुढे काही चलत नाही. माझी अस्त्र शास्त्र शक्ती ब्रह्मपास ब्रह्मशक्ती अवघी वृत्ता केली मारोते राक्षस युती अतिमिथ्या निंदे झालं. ब्रह्म अस्त्र शस्त्र तंत्र मंत्र शक्ती ब्रह्मशक्ती वृत्त केली. आता मग सगळ्या राक्षसांचा निंदा होणार आहे असा चिंताग्रस्त इंद्रजित होता. ज्याशी बांधिना ब्रह्मपास शास्त्र त्यावरी न चले अनेकाचे अस्त्र वानर सर्वाती दुर्धर त्याशी कपिंद्र नाटो. आता ब्रह्मपास चलत नाही. शस्त्र अस्त्र तंत्र सुद्धा चलत नाही. तर त्यावेळेस ब्रह्मपासाजवळ म्हणून राक्षस पास कवा चला मग त्या इंद्रजित चिंताग्रस्त होता. ब्रह्मायाने दिदली खोटी शक्ती म्हणून न बांधे मारुती इंद्रजित कोपला प्रजापते दुष्टमती मावरी. काय बोले ब्रह्मदेवर मला खोटी शक्ती दिली. ते इंद्रजित म्हणून ब्रह्मपाशात बारायला खोटी त्याची नीतीच आमच्याबद्दल उलटी होती. म्हणून इंद्रजितला राग आला. त्यांच्याच वंशात म्हणजे आमच्या हितकरीने आमचीच बाजू त्याला सांगायला लागलं. म्हणून इंद्रजित त्या ब्रह्मदेव कातावला. तू आमुचा मूळ पुरुष तुआची मांडीला मुचा देश रणी मारावे राक्षस देशी उपदेश वानरा. अरे तू आमच्या मूळचा कुळाचा आहेस पण तुम्ही राक्षस मूळ मांडा. त्या हनुमंतराला वानराला सांगायला लागत असं मरण तूच आमच्या मरण्या धारण्यावर टेकलास असं ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलू लागला. ब्रह्मा म्हणे तू विकल्प मूर्ती ब्रह्मदेश तुझ्या चित्ती तुझं नातळे ब्रह्माशक्ती रणे मारोते केवी बांधवे. तू ब्रह्मा म्हणजे विकल्प त्या मनात आहे. त्या ब्रह्माच्या शक्तीबद्दल विकल्प आला की माणसाची काय होतं तेव्हा तुझ्या अशा विकल्पवर्तीमुळं तुला ब्रह्मपास देऊन काय तो त्या ब्रह्मशक्तीत हनुमंतरा कसे मानले जाते. ब्रह्मदेव बोलू लागले. निष्कपट निर्मळ वृत्ती शमदम नित्य शांती त्याजने हाते ब्रह्मशक्ती विजय प्राप्ती स्वानंदी. कसे होते. निष्कपट पाहिजे. निष्काम पाहिजे. आणि निश्चय त्याच्या हातीत हनुमंतरा त्या कपटाच्या मूर्तीनं आकळल्या जातं. आकळ्या ब्रह्मशक्ती त्याला उपयोगात येते असं ब्रह्मदेव इंद्रजित कपटी होता. संशयखोर होता. अशामुळे वाईट दुराटी बुद्धीचा होता. त्याला कसं बांधणार आहे. तुझ्या हाताने ब्रह्मशक्ती देऊन तुला हनुमंतरा आटपणार नाही. तर माझी शक्ती दे माझा प्रते बांधून देईन मी मारुती तुमच्या न चलती विकती
तुम्हा मारुती न बांधवी माझी शक्ती परत दे. आता तुमच्यानं कितीनं किती काय केलं, तुमची काहीच युक्ती चलत नाही. हनुमंतराव तुम्हाला ब्रह्मपाशात बांधल्या जात नाहीत. मापे विनकनाच्या राशी न मोजवती आणि काशी राक्षसी पीडावे भूताशी हनुमंताशी न बांधवी. मापान कणकाच्या राशी कुठं मापत्यात का कणाच्या राशी? तसं तुम्हाला ते बांधायचं नाही. तुला तुमचं राक्षस वरती असल्यामुळे हनुमंतराव तुम्हाला त्या पाशात अडकणार नाही. डोळा देखे सर्व रूपाशी देखो न शक्य आपणाशी जीव पिढा राक्षसापाशी हनुमंताशी न बांधवी. डोळा सर्व जीवाला ते पण स्वतःला पाहते का? तसं ते राक्षस वरती येतं. तुमच्या राक्षस वरती हनुमंतराव त्याच्यात बांधलेलं सगळ्याला पाहते, पण स्वतःचा अवलोकन करते का मी कसं आहे काय. तसं ते हनुमंतराव म्हणून ते ब्रह्मदेव म्हणला तुम्हाला काही बांधण्यात येणार नाही. पास शक्ती घेऊन हाती सन्मुख येऊन प्रजापती सोय बोले हनुमंता प्रती हे उपपती अवतार. आता हात स्वतः ब्रह्मदेवानं फास शक्ती घेतली ना हनुमंतरा समोर ब्रह्मदेव आले आणि फास घेऊन हनुमंतराला काय विनंती ब्रह्मदेव करू लागले. ब्रह्मा म्हणे हनुमंताशी तुझं न बांधवे ब्रह्मापाशी माझे वचन सत्य तत्वाशी माने आपणाशी. ब्रह्मदेव हनुमंतराला ब्रह्मदेव वरदान शक्ती तुला ब्रह्मपास सुद्धा काही बाध्य करू शकत नाही मला माहीत, पण माझं वचन दे. वचनाप्रमाणे वाघ आणि या ब्रह्म शक्त्या फासामध्ये अडक विनंती ब्रह्मदेव त्या हनुमंतराला करू लागले. हा सत्यवाद माझे माथा येवनी हनुमंता ब्रह्मा वाक्य बंधनता पाश बंधनता मानावी. काय असत्य माझं वचन करू नको. मी त्या इंद्रजिताला दिले की ब्रह्मपाशात हनुमंतरा बांधल्या जातील. माझं खोटं होईल त्यासाठी तू काय कर, माझं वचन खोटं ठरवू नको आणि ब्रह्मपाश स्वीकार कर असे विनंती ब्रह्मदेव करू लागले. ब्रह्मायाचे ब्रह्मवचन अनुलंघिसी हनुम प्रमाण माझे पाळून या वचन पाश बंधन मानावी. ब्रह्मदेवाचं वचन मला माहिती आहे उल्लंघन करणार नाही तू, त्यामुळे कधी माझे ब्रह्मवचनाचा पास तू पाशात पडन ते वचन पाळ हनुमंतराला ब्रह्मदेव विनंती करू लागले. साधना ब्रह्मयाचे वचन हनुमंत घाली लोटांगण तुझे बोले देह त्यागुण पास बंधन ते असं त्या हनुमंताने म्हणत तुझ्या काय तुझ्यासाठी माझा देह सुद्धा मी त्याग करणार तयार. हे फास बंधन काहीच नाही. हनुमंतराय कोणला ब्रह्मदेवाला हनुमंतराज सूर्यवंशातले होते ते म्हणजे ब्रह्मदेवाचे त्या ब्राह्मणाची वचन टाळीत नव्हती, तर त्यामुळे म्हणलं तो त्यासाठी देह अर्पण करतो. आईशे बोलून हनुमंत ब्रह्मापाशी पडे मूर्छित धरणीवरे निष्ठेत निश्चेष्टित धगधकीत जेवी भाडी. आता हनुमंतरा त्या ब्रह्मदेवाने फास टाकल्याबरोबर हनुमंतांना धरतीवर मग जमिनी मूर्छा अवस्थेत पडले. कोणत्या देहाची हालचाल होईने गेली. ब्रह्मदेवाने फास टाकल्या. ब्रह्मापाशी हनुमंत पडला दिसे निश्चेष्टित परितो बंध मोक्षती नित्य निर्मुक्त राम भक्त. आता ब्रह्मदेव आता ब्रह्मपाशात निश्चित पडला का हालचाल पण ते रामचंद्राचे भक्त म्हणजे निर्मुक्त बंधनातून कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, पण स्वतःच काय ते हनुमंताने मीच घेतली चिंतमध्ये शांत पडले. ब्रह्मापाशी हनुमंत निश्चयशी नित्य निर्मुक्त ब्रह्माज्ञ ब्रह्मतत्व बद्धतत्व धावित प्रकृत मानिते बांधला. ब्रह्मदेव आता ती समोर निश्चित ब्रह्मतत्वात हनुमंताने पण लोकाला ते यम म्हणजे ब्रह्मपाशात पडलेला त्या राक्षसाला दिसू लागला. जे विरवे तिला रात लोक मानिती तिला रस्ते ते कपी ब्रह्मापाशात बांधला दिसत परी. असा सूर्य म्हणजे त्याच्या मरणामध्ये झाकल्या जाते तसं ते हनुमंतरा ब्रह्म लोकाला दिसेल की हनुमंतरा आहे का त्या ब्रह्मपाशात अडकले, पण हनुमंतरा ब्रह्मपाशात त्या अडकले स्वतः त्याने मीच घेतले होतं. जय वीर इंद्रजित ब्रह्मापाशी बांधला हनुमंत आयशा गोष्टी लंक्यात सांगते मात बरोबर. ताबडतोबच गेली वार्ता की एकच केले ना आधी अपमान झालेला कुठे गेला तुम्ही सत्तेन जाऊन नाही सांगितलं रावणाला. की एक म्हणे हनुमंतराला बांधलं म्हणे इंद्रजितानं, ती वार्ता रावणाबरोबर केली की ब्रह्मदेव त्या इंद्रजितानं हनुमंतराला त्या ब्रह्मपाशात बांधला. ताबडतोब वार्ता गेली लंकेमध्ये. ब्रह्मापाशी बांधला हनुमंत
परी तो ब्रह्मा बंधातीत देखून इंद्रजित स्मित तोची बांधेन आता श्लोकार्थी ब्रह्मपाशात बांधला आहे हे खरे, पण हनुमंता ब्रह्मपाशाचं इंद्रजितला माहीत होते कसं येतं. पण त्या इंद्रजितला असं नको एका श्लोकात इंद्रजित बोलू लागला की ब्रह्मपाशात मला आतापर्यंत अचानक कसं पडलं. इंद्रजितला तर काय चिंता वाटेल, धरलं तर खरी, पण तसा इंद्र एका श्लोकात म्हणून दाखवलं. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. किती येतात? 50 घेतले मी. हा. 168 आहे. बस मोठा आहे. कोण बसायचं? बस 150 168 देता. कुठून सुरू 69 पासून घेऊ. अरे 51 पासून घे. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः. स्थिती चळी निश्चेष्टित पडिला देखोनी हनुमंत, राक्षस धावनी समस्त त्याशी बांधित हनुमंत शांत पडला वेदवासी. तो राक्षस ताबडतोब अरे हनुमंतराला बांधायचा तयारी आधी बाजूला आले का हनुमंतराला बांधू लागले. एक तृण वेटी वळीती, एक वृक्षा साळी काढीती, एक द्रुम्र चिर फळीती, रणी मारुती बांधावया. बांधण्यासाठी झाडाचा साल काढून आले गवताचे मोठे तिथे गुळवेळ काढून त्यांना हनुमंताला बांधण्यासाठी बरेच राक्षस धावले. एक आणि ती चराटे, एक वाळती सल्लंब फांटे, देखोनी फाशी जे मरकटे, बंधन खोटे मजन लगे. आता कोणी चराटच आणायले, काही फासच आणायले, ते हनुमंतर पाल्या मला याचं काही बंद फाशा पडतच नाही, त्याला माहीतच होत नाही, पण सगळे बांधायला लागले. राक्षसे बापुडी वेडी व्यर्थ करीती ओढाओढी, फोडून लंकेच्या उतरंडी, पाडीन दरडी दुर्गाच्या. बसलं खाली मुकाठ्याने हे म्हणे एवढावडी उगाच खटाटोप करायला येतं. आता मी तिथं जातो, सगळ्या उतरंडी पाहतो, सगळी लंका उद्ध्वस्त करतो. हनुमंता पडल्या विचार करू लागले. रावणा देखून या दृष्टी, यांचा घाव साहोनी पृष्टी, तो घाव नेवोनी तृणासाठी, लंका उठाउटी जाळू आता आजी. रावणात देखते रावणा याचा घाव मी गवताप्रमाणे सण करी, पण लंकेत जाऊ तर रावणाला दाखवतो काय पराक्रम. असं बसल्या हनुमंता विचार करू लागले. ऐसा वाका धरोनी पोटी, द्रुम्र चिरबंधन मानोनी कंठी, घ्यावया रावणाची भेटी, जाऊ जगजेटी. हनुमंताला विचार केला, पोटात मध्ये गट गाठी बांधल्या ना, असं करून जाऊ आता रावणाला भेटगाठ देऊ. आता चित पडून आपण जाऊ, राक्षस घेऊन जाते तर. जाता हनुमंता प्रतिभेने पळाली ब्रह्मशक्ती, ब्रह्मपाशी मुक्त मारुती, चिंताव्रती इंद्रजित. आता ब्रह्मशक्तात पाहायला पण इंद्रजित चिंताग्रस्त होता. हे पोरडे मूर्छित, याला काय इंद्रजितला चिंता लागली असतं. याला माहित होतं हनुमंता कसा पादाड आहे, उगा सोंगत केलंच नसतं येणं. त्यामुळे इंद्रजितला काळजी वाटली, आपण याला बांधून न्यायला इथं असं केलं तर पुढे काय करेल. जो बांधावे ना ब्रह्मापाशी, तो केवी बांधावे द्रुंबापाशी, बंधन मिशे जातो लंकेची, रावणाची गांजावया. ब्रह्मपाशात बांधणे या लोकांच्या चराटाने दोऱ्याने कसं बांधते. त्यामुळे इंद्रजीला चिंता वाटली, हे जाईल लंकेमध्ये नक्की मध्ये रावणाला गांजते. इंद्रजित जाता वेळेस विचार करू लागलं. बंधन नाही हनुमंता, मिथ्या मानुनी बंधनता, स्वय लंकेशी जातो आता, लंका नाता गांजावया. कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, मिथ्या मानून घेतले ना. आता हे काय की लंकेत जाईन रावणाला गजी. इंद्रजित जाता तसंच घेऊन जाता तसं म्हणायली, मुकट्याने जाणार नाही. आमाशी गांजिले अशोकवनी, रावणा गांजिला लंका भुवनी, परमचित्ता इंद्रजितेचे मनी, अपेश जनी मज आले. काय बोलायले, आम्हाला अशोकवनात गांजले न पळून जाऊन आता जाईल लंकेमध्ये रावणाला गांजील. आणि हे चिंताग्रस्त झाला इंद्रजित. आधीच मला अपयश आले, ते काळजी आनंदानं आनंद व्हावं की त्याला नाही, त्याला काळजी वाटवली हनुमंताची. इंद्रजिते हनुमंत बांधोनी आणला लंक्यात, हेची लोकी विरुडली मात, करील अनर्थ ते न कळे. आता इंद्रजितानं म्हणजे लंकेमध्ये हनुमंताला बांधून आला. आता
आता आणलं तर करी काय त्या लंकेमध्ये काय अनर्थ करतंय काय करतं ही काळजी लागली. इंद्रजिता तर लागलीच होती, त्या लंकेच्या लोकांना सुद्धा लागली होती. ब्रह्मयाने सांगितले कानी ते हनुमंते धरुणी मनी प्रवेशला लंका भुवनी इंद्रजिताचे मनी चळकापा. आता ब्रह्मदेवानं कान काय म्हणलं तर माझ्या देखत म्हणलं होतं बाबा ही मनात धरला असं ही कोणाला लागली इंद्रजिताला चिंता लागली. हे हनुमंतरा काहीतरी सांगितलं ब्रह्मदेवानं काहीतरी लंकेमध्ये करीन ही इंद्रजिताला काळजी वाटू लागली. इंद्रजित म्हणे राक्षसाशी हनुमाना बांधा ब्रह्मापाशी ब्रह्मपाशे बंधन नाही त्याची तो तुम्हाशी न धरवे. इंद्रजित म्हणले त्याला ब्रह्मपासाने काय म्हणलं उगाच तुम्ही कशाला बांधायले काय ना म्हणून सांगायला राक्षसाला. राक्षस काय ऐकलं हनुमंतराला बांधून आणू लागले. राक्षस म्हणती वानर किती सापडले आमुच्या हाती आम्ही याची करू शांती तुका चित्ती भीतोशी. आता राक्षस म्हणाले इंद्रजिताला तू कशाला काळजी करायला आम्ही बांधून नेतात आम्ही का कमी आहेत का तू कशाला काळजी करायला. इंद्रजिताला ते राक्षस म्हणू लागले. मथ मातंग महाबळी व्रत बांधिजे कमळ मृणाली देवी हनुमंत महाबळी बांधिजे सकळी वृक्षशाळा. शाळा हनुमंतराय बांध हनुमंत कसे मानला जाते इंद्रजिताला माहित होतं आतून बळी आहे म्हणून. एक बांधिती रजुन बंधनी एक बांधिती वाक वळुनी एक बांधिती मुंज चिरुनी कपिल हारुनी आणिला. अनेक प्रकारचे एकेकडे चालीनं बांधायले कधी गुळवळण बांधले काही काही त्या केसानं सुद्धा हनुमंतराला बांधले चराटन बांधले त्याच्या परीने बांधले ते हनुमंतराला बांधू लागले. एक ओढीती पूर्वेशी एक ओढीती पश्चिमेशी एक ओढीती उत्तरेशी दक्षिणेशी एक पये. चारही दिशेला जे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेला ओढायले चौकाने बाण बरेच राक्षस हनुमंतराला ओढीत ओढीत नेऊ लागले. एक रागे हानी ती बुकी जो हानी तो होय दुःखी मनगटे मोडून तवकी महाशंक वाम रागारागानं हनुमंतरा बुक्की मारे त्याचं मनगटच मोडू लागलं हात उखळू लागला ते राक्षसाची अशी वर्ती झाली. एका कोचे हानी ती मुसळ मुसळ पिष्ट होय तत्काळ हानी त्याचा हात उखळे पडे तत्काळ मूर्छित. मुसळ ते पीठ व्हायला त्याचा हात उखळायला सोबत ते मूर्छित पडेल राक्षस. ते वज्र द्यायचे त्याला काय व्हायले तसे ते हात उखळू राक्षसाचे गेले. एक धावुनी टोला हानित गाये रुधिर स्रवे हात हनुमान गदा गदा हसत व्यर्थ पुरुषार्थ राक्षसाचा. हनुमंताला चापड मारायला चापडाला इथं रक्त निघाले कळकळ रक्त बोटात रक्तच निघाले गदा हनुमंतरा हसायले. या राक्षसाचा पुरुषार्थ पाहून हसायला मुळे राक्षस त्याचे उडी हा ओढाओढी हनुमंताशी राक्षस करीती कासाविशी कपी कुंतत लौकिकेची निजमानची उल्हास. उल्हासांमध्ये इकडे ओढायला वडता वडता कासेच व्हायले ते हनुमंत उगच करायला लागले. इकडून ताणले तिकडून तिकडे ताणले की ते राक्षस इकडे आले कोणता कुठे राक्षस घाळ होऊन चालले तर. धरोनी नेला रावणा प्रती मी गांजीन लंकापती राक्षस माझा घात करीती वानर चित्ती नाही शंका. गांजीने आता ते मनोट राक्षस माझा घात करतील चिंतामध्ये हनुमंताला भीतीच वाटत गेली. काहीच म्हणून त्याला माहिती आहे आपलं काहीच करू शकत नाही. हनुमंता ते मारते म्हणून त्याला काही भीतीच नाही राहिली. राक्षस अटहाशे गरजती आखयाचा हा जीवघाती सापडला मोच्या हाती प्राणाहुती करूयाची. आता राक्षस म्हणजे अख्ख्या कुमारला मारे रावणाचे याचा आता आपण लवकर घात करू याला मारून टाकू. तिने अख्ख्या कुमार मारला आपला राजकुमार होता तिने मारला कातवून गेले राक्षस. हनुमान पुढे न्यायी जेत धरून इंद्रजिताचा हात ब्रह्मा त्या मागे पै जात मंत्र जपत तो एका. धरून येऊ लागला त्याला आता इंद्रजित पुढे पुढे झाला ब्रह्मदेव त्याच्या माठी मागून मंत्र म्हणून जाऊ लागला त्या इंद्रजित जात असं करून सगळा मिळावा त्या लंकेत जाऊ लागला. ग्रहावय प्रतिष्ठा सुक्त ब्रह्मा स्वानंदे जपत रामराजे लंकेत हनुमंत प्रवेशे. आता असा जपू लागे आता हनुमंता गेले नक्की आता त्या लंकेमध्ये राम राज्य होते सगळ्याला शांती मिळते म्हणून हे मंत्र जपायले ब्रह्मदेव ते संग चालले मध्ये त्या इंद्रजितात माग. प्रभू रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय. 76 पासून सुरू करा. शेवट असते आरती टाइम 110 सोडून
76 पासून सुरू करा. आपला आवाज असला घेत नाही बरोबर. हा आवाज घेत नाही बरोबर. तुम्ही बसा ना तसं काय बसता का आता किती आवाजच घेत नाही बरोबर. येते बस करा सुरू. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. संत सावता महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. वेगे आणिला रावणापासी, कोप आला दशमुखासी, रागे सांगे राक्षसासी, भक्षायासी सगळाची. हरी मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतामरिष्टं, वातात्मयुजवान् नरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी अर्पितसे दुबळा भक्ती. बोल जरी गंगावती, स्वीकाराल की स्तुती. कौशल रामचंद्र प्रभूला गजानन करून त्या ठिकाणी काय कथेचं अनुसंधान आहे. त्या ठिकाणी कीर्तनानं ब्रह्मपाश टाकला. हनुमंतराय ब्रह्मपाशामध्ये ब्रह्मदेवाच्या वचना खातीर त्याच्यामध्ये फक्त ब्रह्मपाशाला मान दिला. हनुमान सगळ्या पाशाच्या विरहित होते, म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मपाशाला मान देऊन सन्मान देऊन हनुमंतराय आता लंकेच्या दरबारामध्ये रावणासमोर लंका राधानं रावणानं हनुमंतराला पाहिल्याबरोबर हनुमंताचा राग आला. रावण दात खाय कर करा, मज देखता शस्त्रधारा, वानरातील प्राय करा, निश्चरा प्रेरिले. अरे काय सांगायचं या ठिकाणी बाबा. हनुमंतरायाला बघितल्या बरोबर रावणाला राग आला. का राग आला. यानं सगळ्या लंकेची म्हणजे रांगोळी मांडली, अख्या मारिला, जम्बू मारिला, प्रहस्त मारिला, कितीतरी वानर सैन्य मारले, सगळं अशोक्षण ध्वंस केलं. म्हणून राग आला. ज्या लंकेत येऊन माझ्या सगळं लंकाचा माझा अधिपत्य राजा आणि माझ्या मर्जी विरुद्ध चालला. आज्ञा दिला त्याला याची राख रांगोळी करायची, एक एक कोट हाड तोडा म्हणले, अशी रावणानं त्या ठिकाणी आज्ञा दिली. कोट्यानुकोटी पार्षद, दाविनले गदायुध, दावाने ते सुबुद्ध, करावया छेद कपीचा. कोट्याने कोटी एक नाही काय नाही, कोट्याने कोटी पार्षद म्हणजे त्या ठिकाणी सैनिक हनुमंतरायाच्या त्या ठिकाणी अंगावर त्या ठिकाणी हनुमंतरायाला छेदन करण्याकरता घाव हाणण्याकरता हनुमंतरायावर धावून गेली. बाण सुटती खन सन सन, शस्त्रे वाजती खन खन, घाय हाने ते दन दन, कपीचा प्राण घ्यावया. काय सांगायचं बाबा. एवढे लाखानं कोट्यानं कोटी त्या ठिकाणी पार्षद म्हणजे सैनिक त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या याच्या अंगावर धावून गेले. हा खना खना त्या ठिकाणी हनुमंतरायाला कोणी ढाल मारले, कोणी त्रिशूळ मारले, कोणी त्या ठिकाणी भाले फेकून मारले. असा खनखन आवाज हनुमान शरीराला काय उडाला. तर हनुमंत शरीराला कोणतंच अस्त्र काही त्या ठिकाणी होतं. शरीर कसं होतं. वज्राचं होतं, दगडासारखं निब्बर शरीर होतं, असं त्या ठिकाणी वर्णन सांगायचे. एक खेच ते सबल शुळे, एक हाने ते सबळ मुसळे, एक हाने ते काते त्रिशोळे, गदा मुद्रुळे पैक. अरे नाना प्रकारचे त्या ठिकाणी शस्त्र वरते. कोणी गदा हाणू लागलं, कोणी त्रिशूळ हाणू लागलं, कोणी फरीस हाणू लागलं, कोणी त्या ठिकाणी नाना प्रकारचे त्या ठिकाणी अस्त्र हाणू लागले. पण हनुमंतरायाला काहीच होईन गेलं. अलगायेत कोई ते कार, आडाऊच वाहन चेंडू चक्र, फरश पट्टीश तोमर, आणि ती वानर जमदाडा. फरीस तोमर भाले नाना प्रकारचे त्या ठिकाणी जेवढे शस्त्र असते तितक्याचा उपयोग रक्त करू लागले. वानरासे सवतोडी, आणि ते भाले ओरण खांडी, एक ते हानी ती लहुडी,
प्रचंड धोंडी पैक. हरी त्या ठिकाणी कोणी धोंडे हाणू लागलं, कोणी लाथाबुक्की हाणू लागला, पण हनुमंतराय श्रीवज्राचं होतं काही, तर त्या ठिकाणी हनुमंत रायभूमीनं गेले. जीवे मरावया वानर मिळून अवघे निशाचर. वर्षती शस्त्रांचे संभार अति निष्ठुर निघ्राते. अरे त्या ठिकाणी वारण्याला मरण आलं पाहिजे म्हणून सगळे जमले, किती कोटीभर राक्षस त्या ठिकाणी जमले, सगळे मिळून त्या ठिकाणी घाव घाले, पण एकच हनुमंतराय सगळ्याला त्या ठिकाणी पूर्ण उरले. ऐशा शस्त्र घाती हानित राम नामे तो सदोदित. हनुमान सदा सावचित्त शस्त्र संपात. इतकी नामाची ताकद होती, एवढे त्या ठिकाणी सगळे मिळून सगळे अस्त्रशस्त्राचा वापर करत, पण हनुमंतराच्या चित्तामध्ये काय आहे, रामनामाचा गजर हे म्हणून संसाराचा किती त्या ठिकाणी संसार दुःखाचं मुळे, पण अंतकरणामध्ये भगवंताचं नाव होय ना, संसार काहीच बाधा करू शकत नाही. विरवटी वे हानित शस्त्रे मोडली समस्त. एकाचे उखळले हात विरिदात विचकले. अरे त्या ठिकाणी काहीचे दातच पडले, म्हणजे शस्त्र हाणता हाणता दगड हाणला, ते हनुमान शरीराला लागला, पुन्हा वापस आला, आणि 32 दात गेले, काहीचे हात उखळले, काहीचे त्या ठिकाणी पाय मोडले, काहीचे लुळे पांगळे झाले. हाय हानिता पैवाट धापा फुकले त्याचे पोट. अशुद्ध वमती समसगट हृदय स्फोट. रक्तातून त्या ठिकाणी अशुद्ध म्हणजे रक्त येऊ लागलं, म्हणले काही तोंडातून ह्या ठिकाणी घोळाला फुटला, काहीच्या त्या ठिकाणी डोके फुटले, असे राक्षसांची अवस्था झाली. एक एके समस्त वीरपडी येले मूर्छित. हनुमंतासीन लागे घात लंकानाथ क्षोभला. रावणाला राग आला, म्हणलं एवढं सैन्य पाठवले, सगळे आपलं त्याच्यावर म्हणलं घाया झाले, पण त्याला काहीच होईना असं बघून रावणाला पुन्हा ती राग आला. हनुमंताचे अभ्यंतरे श्रीराम नांदे सभायांतरे. शस्त्रे न रूप तिलभरी वीर महामारी मूर्छित. अरे ज्याच्या मुखात नाम आहे त्याला काहीच करू शकत नाही. भक्त परदाला किती म्हणले, वरून डगरून फेकून दिलं, त्या तप्त्या कलेत टाकलं, काही झालं का झालं नाही. अंतकरणामध्ये भगवंताचं नाम होतं, त्याच्याकरता हनुमंताच्या अंतकरणामध्ये सारखं येत होता राम राम जय श्रीराम. किती राक्षसानं काही हाणलं तरी काही होईन गेलं. नवेचे हनुमंताचा घात सारथी वीर समस्त. पडले दे कोणी मूर्छित कोपे कृतांत रावण. रावण आणखी पुन्हा राग आला, बाबा एवढे मोसैनिक सगळं गार झालं, पण एकला याला काहीच होईना म्हणून पुन्हा राग आला. शोभोनिया लंकानाथ चंद्रसेन खडगा घाली हात. कोपे हानिता हनुमंत कपे हसत गदगदा. असा राग आला त्या ठिकाणी, चंद्रसेन नावाचं त्या ठिकाणी खडक काढून पुन्हा हाणलं, तर हनुमंतराय त्या ठिकाणी हसता येतं, म्हणून हनुमंतरायनं काही प्रतिकार दिलाच नाही. गाव हानिता प्रचंड त्याने दणदणिले ब्रह्मांड. सरले रावणाचे बळबंड खालते तोंड ते रावणाला ते खडक काढले, बरोबर ते अर्धचंद्राचं खडक असते त्या ठिकाणी, ते शस्त्र काढलं, हनुमंतरायला मारलं, त्याला काहीच झालं नाही. तेवढा आवाज झाला की ब्रह्मांडापर्यंत आवाज गेला, पण हनुमंतराय खालून गदा गदा हसायचं, सगळा रावण अपमानित झाला, रावणा सगळं बळ ढिलं झालं. रावण म्हणे गा हनुमंता तू हसला असे कवने अर्था. कपी म्हणे लंकानाथा एक आता सांगेन. रावण म्हणला, बाबा तुला मी शस्त्र हाणलं, त्या ठिकाणी रडण झाला, काही नाही, हसला कसा, हसण्यामागचं कारण काय. रावण म्हणलेला मला ते सांग. राक्षस्वामी तू लंकानाथा तुझ्या बळाचा मज भ्रम होता. गावो हनोनी त्वाता केला व्रता पुरुषार्थ. मला वाटलं रावण लय मोठा शूर आहे, काय की किती लय मोठा शूर आहे, पण मला तुझा भ्रम कळाला. म्हणले तो किती शक्ती मला कळे, तुझा व्रत हा भ्रम गेला. एखादा आपल्या वाटते लय मोठा माणूस आहे, पण जवळ गेल्या वाटते त्याचं काहीच खरं नाही, उगाच आहे का की बडाय आणते, तसं त्याचं झालं. म्हणले मला वाटलं तू नाही मोठा युद्ध आहे, पण त्या घावानं मला काही झालं नाही, माझे भ्रम होता ते निघून गेला. राक्षस स्वामी अरे राक्षस गावाचा समेळ जैसे पिसाची बुळबुळ. तुझा घेऊ अति निर्बळ घाव अति निर्भुळ जैसी पेळ कापसाचे. कापसा जसं म्हणले, त्या कापसाचा बोंड आहे, रुई हांड्या फेकून मजला किती लागन, काय होईल का.
तसं तुझ्या घावानं मला झाले म्हणजे रुई फेकून हाणलं काय होईल का? कुंटल भर रुई फेकून हाणली माणसाला मला काय होईल का? लागेल का? तसं म्हणजे तू रुई फेकून हाना तसं मला झालं ते ह्या काय ना काही झालं नाही असं हनुमंतराय हसू लागली. रावण निर्बळी हे नदीन केवी रामासी करील रण जगी निर्लज्ज तू एक जाण हास्य संपूर्ण ते मी सगळा भ्रम निघून गेला म्हणले मलाच मी रामाचा सेवक आहे मला ते ना काही होईन का? तू राम जगाचा जैनत आहे त्या ठिकाणी त्याला काय तू युद्ध करू शकन का? आणि तू त्या रामासंग युद्ध करायला निघालास म्हणून तुला मला त्या ठिकाणी या कारणानं मला हसू यायले असं हनुमंत रावणाला सांगायला. कैवरी पाहता हरत कोदंड तुझे झाले ते काळे तोंड श्रीराम केले ते दुखंड युद्ध वितंड हनुमंतराय त्या ठिकाणी मागची आठवण करून द्यायला कोणती? सीता स्वयंवराची. त्या ठिकाणी परशुरामाचा बाण होता महादेव त्याला कोदंड बाण धनुष्यबाण जे त्या ठिकाणी बाणाला त्या ठिकाणी दोरी बांधून त्याला सीतेला त्या ठिकाणी मार घालणार तो त्या ठिकाणी बाण घेतला बोकंडी पडला तुला उचलत नाही. हनुमानाचा हात लावला आणि सहज दोन्ही राजे दोन खंड झाले म्हणजे दोन भाग झाले. तू एवढी ख्याती रावणा तू रामासंग युद्ध करू शकत नाही. सम्मुख नये व वेसी गुणाता चोरोनी पळालासी घेऊन सीता त्यासे युद्ध करीन म्हणता निर्लज्ज तू रावणा. आता निर्लज्जला लाजत नाही काय म्हणले? लाज नावाची तुला गोष्टच नाही ती ह्याकडे म्हणले. निर्लज्ज सदा सुखी कोणी काही बोला त्याला लाजत नाही. तसा रावणा तू त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी युद्ध करण्याची क्षमता नाही काय त्याची त्या ठिकाणी साधूचा वेध धरला संन्यासी झाला माता म्हणला आणि माता म्हणून रावणाची बायको पळून आणली. मग तू त्या ठिकाणी पुरुषवान आहे का? नाही. तुझे शुभ चिन्ह कळले आता भीक लागली चोरिता सीता त्यासी तुझी राज्य सत्ता नुरे सर्वथा रावणा. लोकांचं चोरून आणलं की आपला घात होणारच. लोकांच्या धनाव लोकांच्या डोळा असला की आपलं जाणार सगळं त्या ठिकाणी लोकांची आणणं तो त्या ठिकाणी राज्यही जाईन तो सगळं खानदानही नाश पावन असं हनुमंतराय सांगायले. तुझा हात गा हळूवट घाऊ अतिशय पोचट माझी लोमन तुटे स्पष्ट. अरे काय तुझ्या त्या ठिकाणी घाव होता एवढा बल्लाटे वीर हे म्हणलेला तू त्या ठिकाणी 33 कोटी जिंकणारा तो रावण. अरे त्या घावानं मस्त केरोन म्हणजे केस सुद्धा तुटून पडला नाही एवढी तुझी शक्ती सगळी सीन झाली. सम्मुख बैसो निलंकानाता निशंक बोलता हनुमंता सीता रावणाच्या चित्ता अवध्यता वानरी. अरे श्रवण रामन हे सगळी कोण राक्षसाचं बघा किती हनुमंताची किती ताकद म्हणा. सगळं लोकांच्या राज्यामध्ये इथं आपण भारतातला माणूस गेला म्हणजे बांगलादेशला दुसऱ्या याच्यामध्ये गेला धरल्यावर त्याला कसं होईल? तसं हनुमंतराय लंकेत गेले आपलं राज्य नाही देश सोडला आहे. लोका देशामध्ये सगळं राक्षसाचं सैन्य आहे आणि मधात हनुमंतराय बंदी केले तरी रावण हसायला येतं. असं हनुमंतराय माहिती तू शक्तीच किती आहे असं म्हणून हनुमंतराय त्या रावणाला बघून हसायला येतं. अवध्य जाणता वानरासे प्रहस्ता ते पुसवी त्यासे तू कोण कोणाचा कैचा आलासी वन भंगिले किमर्थ. असं त्या ठिकाणी रावणाचा त्या ठिकाणी बोबडीच वळली. रावणाची बोबडी वळली. मग काय केलं मला आता प्रस्थाला म्हणतो विचार तू कुठून आला काय आला तू कोण वाण्य रे कशामुळे आला काय सगळं आता त्या प्रस्थाला विचारलं. याची सगळी बळ शिन झालं म्हणून त्याला म्हणला प्रस्ता तू याला विचार. रावण राजा प्रताप राशी भेटीन घडे वानरासी म्हणून भंगिले वनासी दशमुखासी भेटावया. रावण मला वाटतं राजा तुले प्रतापी म्हणून मी त्या ठिकाणी वन सोडून तुझ्या भेटीला आलो असं हनुमंतराय बोलायले. राक्षस आले मारावयासे म्हणून युद्ध केले तयासे वाचवावयाने ते हासे राक्षसासे मारिले. त्या ठिकाणी काय सांगायला बाबा त्या ठिकाणी मी वनामध्ये होतो त्या ठिकाणी मला राक्षसांनी त्या ठिकाणी धरून आलं म्हणून मी त्याला मारलं आणि मग प्राण वाचण्याकरता मी रक्षण केलं असं त्या ठिकाणी सांगायले. ऐसे सांगो नि प्रहस्तासी हनुमान बोले वृत्तातासी दृष्टे नाने प्रहस्तासी राक्षसासे गणिना. प्रहस्ताना विचारलं हनुमंतराने उत्तर त्याला दिलं. दशमुखासे सम्मुख दशमुखासे सम्मुख पुच्छा सनी बैसला देख हनुमान अतिशय से निशंक नवे साशंक रावणा. अतिशय मनामध्ये कशाची चिंता नाही. मी कुठून आलो कशा आलो मला त्या ठिकाणी घेरलंय मला सगळं मारते मला शिक्षा लावते याचं
निशंक झाला म्हणजे शंकाच मनात राहील नाही. का राहील नाही? ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंताचं चिंतन आहे त्याला त्या ठिकाणी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. अहो नाम घेतल्यानं मरणत नाही. ज्याच्या नाम मुखात तो अमृत त्या ठिकाणी नाम म्हणजे अमृत आहे. ज्याच्या मुखा सतत नाम आहे ना मग अमृताचा ज्याच्या हृदयामध्ये पाझर आहे त्याला भुकीची त्या ठिकाणी चिंता आहे का? जयाच्या जठरी अमृताचा प्रसवी निर्झरू तया भुगा सुधा तृष्णा काय अडधरू पादिनाम ज्याच्यामध्ये अमृताचा झरा आहे त्याला त्या ठिकाणी भूक लागन का? काहीच नाही लागणार. भूक नाही हन्ना या गोष्टी त्याला बांधणार नाही. दुसरं हनुमंतरायाच्या चिंता सतत राम नामाचा गजर आहे म्हणून हनुमंतरायाला कसल्या प्रकारची चिंताच नव्हती. रावणा समुख हनुमंत बैसला वाकुल्या दावित सवीचे डोळे मिचकवित अंगोटा दावित रावणासमोर बसलाय. मरणाची भीती नाही. काय होईल याची सुद्धा चिंता नाही. का? तो भगवंताचा सेवक आहे, भगवंताचा दास आहे, भगवंताचा महिमेचा त्या ठिकाणी गुणगान करण्याकरता आला, भगवंताची कीर्ती वाढण्याकरता आला. म्हणून त्या ठिकाणी शंका नाही, भीती नाही, काय नाही. आणि तो रावणाला त्या ठिकाणी वाकुल्या त्या ठिकाणी हनुमंतराय दाखवू लागली. हनुमंत न भीती राक्षसासी दृष्टी नानी प्रधानासी रावण जाणो निमानसी स्वमुखे त्यासी पुसतसे. अरे त्या ठिकाणी कसल्या प्रकार चिंता नाही, भय नाही. त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी विचारित हनुमंतराय काय बोलायले. रावण होळसोनी बोले उत्तर अरे तू कोणाचा वानर ऐक रे रावणा प्रत्युत्तर सत्याचा चार रावणाला कुठून आला, काय आला, कोणतं वाणीला कोण धाड असं रावणाच्या हनुमंतराय काय सांगायचे. मारिले वनकर किंकर जंबू माळी निशाचर रणी मारिले प्रधान कुमार ते मी वानर महावीर. अरे मी कोण आलो, काय आलो, मी त्या ठिकाणी वनामध्ये आलो, जंबू माळी मारला, त्या ठिकाणी अखिया कुमार मारला, किती राक्षस सैन्य मारला, त्याचं त्या ठिकाणी मी वानर हे असं हनुमंतराय उत्तर द्यायले. प्रभू रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय. चला रेकॉर्डिंग करते म्हणले ना तुम्हाला. नाही चला बसत नाही, बसत नाहीत ते. बस चला वया सांगा वया. आपल्या माघारी त्याला घेऊ वाटतं ते म्हटलं ही शिरचिन नाही मध्ये राहील उद्या युट्यूब काय म्हणेल रेकॉर्डिंग चालू आहे. भगवान पवन सुत हनुमान की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. संत मारुती महाराज के राम भरोसे महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री शिवनाथाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री सामदाशिवाय नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्री माऊली नमः. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो स्वयंदात्मरूपा देवादुजी गणेशो सकलार्थ मधुर्गासो मने निवृत्ती दासो रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. हरि पंचशनाने मारले शुर निर्धायला सैन्य संभार रणी मारला क्रिया कुमार तोमी वानर महावीर. नंतर रावणाने त्या ठिकाणी सांगले 5 त्या ठिकाणी मुख्य सरणी त्या ठिकाणी वाटले तीही मारले. मग त्या ठिकाणी इंद्रजित आला असं त्या ठिकाणी हनुमंतराय सांगायले. हे मायलाचे आज्ञा सुद्धा ज्येष्ठ गायला इंद्र त्याच्या शेने केला निपांत तो मी हनुमंत महावीर. ज्येष्ठ सुद्धा त्या ठिकाणी आखिया कुमार मारला. पुन्हा इंद्रजितला त्या ठिकाणी रसाईच्या रणांगणामध्ये त्या ठिकाणी गांजल्या गेलं, दुःखी केलं, पराजित केलं. तुम्ही हनुमंत आहे. कोणा विध्वंस कवण्याचा अंडा जायच्या म्या झाडा कैसे राक्षस कुळो पाडा करो रोकडा मी आलो. हनुमंत त्या ठिकाणी अशोकोना सगळं त्या ठिकाणी विध्वंस केला आणि तोच हनुमंत मी वान्यर आहे असं त्या ठिकाणी सांगायले. तो कोणाचा कैसा कोण येथे यावा काय कारण आईचा पुटला जो प्रश्न त्याचे उत्तर अवधाना. तू कोण आहे, कुठून आला, काय आला, कशा करता, कारण काय असं रावणानं विचारल्यावर हनुमंतराय काय बोलू लागली. स्वभाव त्या ठिकाणी निर्धना त्रिशरा मायला खरं दूषण
त्या श्रीरामाचं तुम्ही जाणं तुझा प्राण घेऊ अरे असं विचारल्याबरोबर त्या ठिकाणी सुभावी मारला, खर मारला, दुसरं मारतो. रावणाची त्या ठिकाणी शूर्पणखा नक्की केली. त्याचा मी दूत आहे, जे रामचंद्राचा मी दूत आहे असं हनुमंतराय सांगायले. 14 सहस्र रक्षोगण वधून घेतले जनस्थान, त्या श्रीरामाचा मी तुझं जाणं तुझा प्राण घेऊ आलो. अहो त्या ठिकाणी 14,000 राक्षस त्या ठिकाणी सैन्य घेऊन त्या ठिकाणी जनस्थानामध्ये ते सगळं मारलं. त्या रामाचा मी दूत आहे. विराज मारला वेंगणे बाण मारीच कपटी मारला जने, त्या श्रीरामाचा भक्त मी जाणे तुझा प्राण घेऊ आलो. अहो ज्यानं विराज मारला, ज्यानं मारीच मारला, त्याचा मी दूत रामचंद्र प्रभूचा दूत मी आहे. कोंदरधारी या दीक्षा गुरु सूर्यवंशी श्री रामचंद्र, त्याचा तुम्ही वानरो तुझा संहार अहो जे सूर्यवंश जन्माला दशरथाचा त्या ठिकाणी मुलगा त्याचा त्या ठिकाणी रामाचा मी दूत आहे. दंडधारी या परम गुरु काम क्रोध वधे रघुवीर, त्याचा तुम्ही वानरो तुझा संहार ज्यानं काम क्रोध त्या ठिकाणी जिंकले, त्याचा रामचंद्र पुरुषाचा पूर्ण पुरुषार्थी पुरुषाचा मी त्या ठिकाणी दूत आहे. मनसे बदावे राम तुझे काहीतरी अंगवन माझे बळा साधारण आहे प्रमाण रण मारा. त्या ठिकाणी म्हणजे तुला काय अंगोने ती शक्ती किती आहे असं रावण विचारायला लागता भाऊ चपळा चपटा मेरो मांजरा होते बेट रावण दशमुख किटा लंका त्रिकुटा ते किती. अहो मेंदू मारायचे त्यांनी त्या बाणाच्या निसते त्या ठिकाणी मागच्या झाऱ्यानं ते असते लागलेलं पात्यानं नुसतं सगळं डोंगराचं पीठ होईन एवढी ताकद माझ्या रामामध्ये. तू त्या ठिकाणी रावण कोणतं किडू आहे. दशमुखाची हारे शिरे छिन्न कागरे जे पतंग अग्निवरे कैसे परे राक्षसा. जसे म्हणजे लाईटाच्या पुढे आगडे किडू खेळते तसे त्याची किती ताकद आहे. लाईटा पुशी गेलं की छना त्या ठिकाणी जळून भस्म होतं. तशी रावणा तू ही गती आहे. रावणाचे तस कंठ निमिनया कोट्यान कोट त्यात निर्धन मे वामं गोष्टे लंकाच कोठे समवेत. अहो डाव्या हाताच्या सुद्धा यांना यानं बोटा सुद्धा सगळं तो त्या ठिकाणी लंका भोळ त्या ठिकाणी सगळं पीठ होईन. त्या रामाचा मी दूत आहे. जळो ती रावणा तुझी पुरुषात थोरी जळो तो राजा होय भिकारे जळो ते कर्म करणे चोरे परणारी पतिवर्ता. अहो ती रावणा ती त्या ठिकाणी काहीच नाही म्हणले कीर्ती. तो लोकांची नारी आणली ना त्या ठिकाणी तू ही कीर्तीत नाही म्हणले. चोरट्याची दुष्टबुद्धीची त्या ठिकाणी अपकीर्ती असते. कीर्तीनं रावणा तुझी जी सगळी अपकीर्ती तुझी त्या ठिकाणी जो तुझं तोंड असं हनुमंतराय बोलायले. जळो ते रावणा तुझे कुळ जळो तो रावणा तुझे शिळ जळो ते रावणा तुझे बळ पापे तो केवळ परद्वारे. मग त्या ठिकाणी दोन प्रकार धन्यत्याचे कुळ. धन्यत्याचं कुळ कोणते. ज्याच्या कुळात हरिभक्त जन्माना आले. कोणते. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीतेचं अध्ययन करतात, ते रामायणाचं अध्ययन करतात, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतात, त्याचं कुळ धन्यता. जे चोरी करतात, लबाडी करतात, त्रिगमन करतात, पत्ते खेळतात, दारू पितात, त्याचं कुळ कसं कुळ म्हणले अशुद्ध आहे त्याची कीर्ती. रात्री रावणा तुझी कीर्ती जळो जळो तुझी कीर्ती असे हनुमंतराय त्या ठिकाणी बोलायले. धेक धेक रावणा राक्षस जाते धेक धेक रावणा तुझे ख्यात धेक धेक रावणा तुझी कीर्ती धारी आपके ती लोक. त्या ठिकाणी मग एका म्हणे एका जन्मची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मग कीर्ती कशी करायची ते आपल्या धिक्क करायची का चांगली करायची आपल्या हातात त्या ठिकाणी. म्हणून एक जन्म भेटला माणसाचा याच्यामध्ये फक्त कीर्ती करायची. मग कीर्ती कशी होती. सद्गुणानं होती. अवगुणानं कीर्ती होत नसती असं हनुमंतराय सांगायले. धेक धेक रावणा तुझी श्रीमंती धेक धेक रावणा तुझी शक्ती धेक धेक तो खडग तुझ्या मोठी लवता मार होती जी न तुटे. रावण किती श्रीमंत होता. रावणा एवढा श्रीमंत कोणी जगात बी नाही. आणखी म्हणजे कोणीच मापत नाही. सोन्याचा भाव किती 1.5 लाख रुपये. तर रावणाची लंका सोन्याची होती. म्हणजे किती टन असन लावा त्याचे पैसे कॅम्प्युटर सुद्धा बसणार नाही. पैसे सुद्धा हरणार नाही. तेवढं रावणाचं साम्राज्य होता. एवढा रावण श्रीमंत होता. त्याला हनुमंतराय म्हणले धिक्क तुझी रावणा श्रीमंती. का एवढा असून लोकांची चोरी करायला. मग त्याला काय म्हणायचं 100 एकराचा मालक आहे. लोकांचे म्हणजे धानात द्या कस आणायला तुटतो संध्याकाळी कळस आणायला म्हणले जवारीची खुडखुड. त्याला मग म्हणावं का चांगला. तसं रावणा तो एवढा मोठा आहे ना धिकार असो त्या ठिकाणी असं हनुमंतराय सांगायले. धेक धेक रावणा तुझ्या जन्म धेक धेक रावणा तुझा धर्म धेक धेक रावणा तुझे कर्म निंद्य परमती लोके. निंद होते ज्यानं वंद्य कर्म केले की तो वंदनीय होतो. निंद्य कर्म केले की तो निंदनीय होतो. निंद्य कर्म कधी करायचे नाही. चोरी नाही करायची. लोकांच्या स्त्रीवर लोकांच्या धनावर कधी डोळा ठेवायचा नाही. का ठेवायचं नाही. त्यानं अपकीर्ती हाताला येते. धेक धेक येतो तुझ्या ख्याती धेक धेक रावणा तुझे शौर्य व्रते
परोक्षे हाय सीतावते बाण भय विशी श्रीरामा आताचा इतिहास आहे, पण मागून इतिहास धरला त्या ठिकाणी तिन्ही काळाचा म्हणजे 4 युगाचा इतिहास धरा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. ज्यानं लोकांची चोरी केली, लोकांचे पैलू ठुला, त्याचा नाशच झाला. बरी कधी आलाच नाही. रावण गेला, असे कितीतरी मोठे मोठे गेले, ज्यानं चोऱ्या केल्या, लंबडलड्या केल्या, त्यानं सगळे वाया गेले. म्हणून अपकीर्ती त्या ठिकाणी अंगान आणायची नाही, असं हनुमंतराय रावणाला सांगायले. हे माझ्या स्वामी ते चोरली नारी, तो माझा प्रत्यक्ष वैरी. मी तव चोरली सिद्धीची धावणे करी, तुझला मरण मी आता. त्या ठिकाणी माझा स्वामी कोण आहे? राम आहे. मी त्याचा त्या ठिकाणी शिष्य हनुमंत आहे. मग तो माझ्या स्वामीची सीता चोरली ना, अर्धांगी चोरलेली आहे, पत्नी चोरलेली आहे, रावणा तुझा मी घात करीन, असं हनुमंतराय बोलायली. तुझा प्रत्यक्ष व्हावया भेटे, वने वृक्षा केले आटाटे, राक्षस मारले कोट्यानं कोटे, तुझं रक्ती देखावया. मला हे मारायचं काहीच कारण नाही. मग तुला रावणा तुही भेट होण्याकरता मला इतका ठास करावा लागला. कोणता? अशोकाने ध्वंस करावं लागलं. तेवढं त्या ठिकाणी राक्षस मारायला लावले. कशा करता? तुझी भेट होण्याकरता. तो जम्या देखावा दटे भांडणं लावले, गांडीला ताटोले सावण्या मोठे, तुझ्या भेटी मी आलो. असं त्या ठिकाणी एवढं मला ठास करावं कारण होतं. रावणा तुझी भेट व्हावा आणि एका भुक्यात तुझा जीव घ्यावा, असं मला वाटायले. तुझ्या भेटी घे ते फळा, तुझं म्या मारावेच गाळव, सिद्धी नेऊन या श्रीराम सळ, जनक बाळ सोडवा. रावणा एका बुक्यात तुझा त्या ठिकाणी प्राण जावा. त्या ठिकाणी जनकाची मुलगी म्हणजे रामाची त्या ठिकाणी पत्नी म्हणजे स्वामीची अर्धांगी ती सीता त्या ठिकाणी रामाला भेटवाव, अशी माझ्या मनात इच्छा आहे, असं हनुमंतराय भरल्या सभेमध्ये व्यक्त करून दाखवायले. झाले भेटे तुवा पुटली जे गोये गोटे, ते म्या सांगले परी भाडे मरण शेवटे उरले शे. रावणा तो विचारलं, मी त्या ठिकाणी सगळं सांगितलं, फक्त तो उरलं काय आता? फक्त तो मरण, तुला त्या ठिकाणी प्राण घ्यायचा उरलाय, बाकी सगळं मी इथपर्यंत सांगितलंय. तो जांगे सबळ बळ सैन्याच्या नाने प्रधान परबळ, मध मारून यादच काळ जनक बाळ भोगावे. तुला तेवढं एवढं तुला मी त्या लंकेत आहे, तुला सगळे अस्त्रशस्त्र आहेत, तुझे सगळे आप्तवर्गीय आहेत, मुलं आहेत, त्या ठिकाणी प्रधान आहेत, एवढं सैन्य आहे. मग सगळं मग ह्या अंगावर धाडा, मला जीव घ्या, नंतर रामाची कांता भोग, एवढी शक्ती आहे ते याद करून दाखव, असं हनुमंतरावणाला बोलायली. राक्षसा देखता पष्टा, तुझे मर्दे मी वष्टा, तुझे छेदावा कांटा आलो मी वाटा रामाचा. काय माहित हनुमंतराय, ते त्या ठिकाणी गधा दोंबर पट्टा केवढे अस्त्र तितक्याचा मया प्रहार कर. आणि रावणा जर इतक्यातून वाचलो ना मी, तुला त्या ठिकाणी तुझा प्राण घेईन. आयसे बोलता महाबळे, हिंदारली रोमावळे, रांगुलत राहटेले भोतळे, वटाळे निराळे कपिपुष्ट. असे हनुमंतराय म्हणले. हनुमंत रागात आला, त्या ठिकाणी शेपूट आकाशाकडे उच्च नाचवायला लागले, त्या ठिकाणी डोळे वटारले, लाल धरट डोळे केले. रावेशीच्या बरोबर हनुमंतराय काय बोलायली? माता शेणे थरथराटा वटाले नेत्र वारत कापते निनादस कंठ समसगड राक्षस. असं हनुमंतराय म्हणल्याबरोबर सगळे अंगावरचे केस सगळे उभे राहिले हनुमंताच्या. तैड झाले केस. तर शिवाजी महाराज नाव घेतलं कसं होतं, एक एक केस अंगाचं उभं राहते की नाही, तसं हनुमंत सगळे केस तैड झाले, रोमावळी दाटली, मुठी आवळली आणि लाल डोळे केले आणि शेपटी त्या ठिकाणी सावध केली. हनुमंतराय म्हणले, रावणा सावध होय. करावया सर्व संवाद जायचा वाढे प्रयोद्राव, जायचा वाढला वाण निशाचर कापते. जसा महाप्रळय काळी तसं त्या ठिकाणी अग्निवट तसं त्या ठिकाणी हनुमंतराय वाढू लागले, आकाशाला भिडू लागले. मी तो एकले एक वानराव, श्रीरामाचा निज किंकर, तुझे कोट्यानु कोटी संदार. एवढी ताकद असा, एवढा त्या ठिकाणी भगवंतावर त्या ठिकाणी विश्वास असा, केवढा हनुमंतराय एवढा लंकेत होते, कशाचं भय नाही, एवढा विश्वास होता फक्त स्वामीवर, की माझा स्वामी बलवान आहे आणि मी ज्या कार्यात आलो त्या कार्याला निश्चित यश भेट. मस्के कोट्यानु कोटी सुंदर, मध माहिता शिर कोण राखेल शास्त्र, सुरासुर पाहो पा. किती डासा असले म्हणजे एका सिंहाचा जीव जाईल म्हणले. हनुमंत
तसं हनुमंतराय म्हणजे तुम्ही मग कसे आहेत म्हणले मस्का समान म्हणजे डासाप्रमाणे तुम्ही सगळे या एकला सिंह स्वरूप आहे सगळ्याला पूर्ण उरतो शोभला जे कोणी हनुमंता येता तळतळा कापत आजनी मला लंखानाचा कैल खात वांडरा रावणाला त्या ठिकाणी बघून रावण थरथर कापू लागला सगळं सैन्य चळचळा कापू लागले म्हणले आज आपलं काही खरं नाही सगळ्याचा प्राण एकदा जाते काय सगळे असेला त्या ठिकाणी भय वाटू लागलं नेचे रावण आलांचा चिंता जाता बोल हनुमदा तो हे वृत्तांत अवधारा इंद्रजित त्या ठिकाणी विचार करला बाबा आता काय पुढचं कार्य आधी संपत आहे का काय रावण मरते काय सैन्य मरते काय असं इंद्रजित विचार करू लागला रणे मारून या रावण करून या सीता सोडवना सोडवना. माशी पाशी नेता जाण मज कोण निवारे रावण जर मेला सीतारामापाशी गेली तर माझी मुक्तता कशी होईल हनुमंतरायाच्या मातानं मला मरण नाही लक्ष्मण येणार नाही माझा प्राण जाणार नाही आणि मला मोक्ष भेटणार नाही असा इंद्रजित चिंतित पडला इतके कैताने लागे क्षणा परे श्रीराम वाहियाना दक्षिण हस्ते व्यंधनी बाण रणी रावण मारण्या मारणे ब्रह्मदेवानं सांगितले की रावणाचा कुंभकर्णाचा मृत्यू कोणाच्या हातानं आहे रामाच्या हातानं आहे मारून या दशशिरास स्वतः करी वसुंधरा सुखी करावे चराचरा श्रीरामचंद्र निधन्यमा हनुमंतराय विचारायला बाबा आपण आयुष्याच्या पोटा सगळ्याला मारलं तर रामानं शपथ घेतलेली आहे की त्या ठिकाणी रावणाला मारीन कुंभकर्णाला मारीन आणि राज्य बिभीषणाला दिन वसुंधरा सगळी म्हणजे धरती सगळी सुखी करून अशी शपथ त्या ठिकाणी रामानं घेतली मग माझ्या स्वामीची जर शपथ मोडी तर महा उपयोग काय हनुमंतराय आता रागावर कंट्रोल करायली सोडावे देवाचे बांधावळे तोडावे नवग्रहाची बेडी उभारावे रामराज्याची गोळी मर्यादा गाडी श्रीरामे काय मिळेल हनुमंतराय रामानं पण केलाय 33 कोटी देवाची बांधोडी सोडील त्या ठिकाणी सगळं धर्माचा झेंडा लावीन अधर्माचा नाश करीन श्रीराम बळवंताचे बळ श्रीराम बळे वीर सकळ श्रीरामाचे सत्यशळ प्रतिज्ञा ढळ ज्याला बळाचे बळ कोण आहे त्या ठिकाणी बळवंताचे बळ त्या ठिकाणी पुरुषामध्ये कामू तो सकळ जाण मी आत्मा रामू ज्या पुरुषामध्ये माणसामध्ये जो काम आहे तो म्हणतो भगवंत मी हे असं म्हणू लागले तर हनुमंतराय म्हणे जो बळाचा बळवान तो पुरुषार्थ परमपुरुष बळ त्या ठिकाणी भगवंत रामचंद्र आहे म्हणून आपण त्या ठिकाणी थांबाव सगळे कार्य रामचंद्र प्रभूच्या हाताने होणार आहेत राम मारा लंकानाथा सत्य हरी हरी रघुनाथा माझ्या न करे अन्यता नित्य मी आता तुझं मारो हनुमंतरायनं आयुष्याच्या बोटात म्हणले रावणाला मारतो पण विचार केला माझ्या हातानं मारणार नाही का मारू शकणार नाही तर रामानं प्रतिज्ञा मागच केलेली रावणाला मारीन म्हणून आपण त्या ठिकाणी क्रोधाला आवडलं आणि हनुमंतराय सावध झाली समक देखील दशानन वान वरून या घ्यावा प्राण रागे वाचवी रावण स्वास्थ्य आपण मारावे आधी विचार केला आवेशाच्या भरात रागाच्या भरात ती आता उडाव आणि एका भुक्कीत रावणाला त्या ठिकाणी खाली धरणीवर पाडावं प्राणच घ्यावा पण विचार केला माझ्या स्वामीनं माझ्या प्रभूनं प्रतिज्ञा केलेली आहे मी जर मारलं तर प्रतिज्ञा खोटी होईल मग रघुवंशाची प्रतिज्ञा खोटी होणं हे मला कदाचित माझ्यावर त्या ठिकाणी पाप होईल म्हणून हे पाप मला जमणार नाही म्हणून हनुमंतराय सावध झाले श्रीरामा प्रतिज्ञेचे पाखरत्वेने वाचविला दशरथ रावणानं मारीचं वानन मर्यादा मिरून रंगे असं रामाची प्रतिज्ञा होती त्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून हनुमंतराय सावध झाले आणि सावध झाल्यामुळं रावणाचा प्राण वाचला रावणा तुझं मी अरे मारणाता बोलत हनुमंता दासी परमजंताला लंकानाता बघा आता हनुमंतरायनं पूर्ण केलं की रावणा तुला मी आत्ताच मारण असं म्हणल्याबरोबर इंद्रला त्या ठिकाणी प्रश्न पडला म्हणून हनुमंतराय त्या ठिकाणी सावध झाले इंद्र विभीषणा सांगत आधी निमाला लंकानात क्रोधे खवळला हनुमंत उपाय ते चालेना कुंभकर्णाला सांगलो बाबा त्या ठिकाणी म्हणलं आता जर रावणाला त्या ठिकाणी मारलं ना तर हनुमंतराय खवळतील मग कोणाचं काही चालणार नाही न चले शस्त्र अस्त्र
सकळ न चले वानराची बळून चले कपट विद्या छळ परबळ बळे वाढणारा कपट चालणार नाही, कोणती विद्या चालणार नाही, काही नाही. कारण की सगळे ज्या पाशाच्या विरहित हनुमंत्र आहेत त्या ठिकाणी आशापास ब्रह्मपास कोणताच पास हनुमंत्राला काय क्वेश्चन फक्त करते कोणाला ज्याला संसारामध्ये सगळे पास करतो, संसाराच्या विरहित झाला ना त्या ठिकाणी मुक्त होता परिपडी झाला बद्ध मुक्त माणूस आहे. फक्त त्या ठिकाणी आपलं म्हणल्यामुळं बांधल्या गेलेला आहे. त्या ठिकाणी हनुमंताला कोणताच पास करू शकत नाही असं इंद्रजित त्या ठिकाणी बोलायला. मंत्र शक्ते तंत्र शक्ते नातळे अक्रम विद्या शक्ते न चले माया मोन शक्ते रणे मारते कोणतं अस्त्र नाटप्या नाही त्या ठिकाणी. भक्त बघा कोणतं चालते का अस्त्र? माया चलत नाही, मोह चलत नाही, तंत्र नाही, भूत नाही, बाधा नाही. एखाद्या संताला कधी भूत लागलं का? हो लागलं. एखादा खबर संत गेला भूतच लागलं म्हणली. आपल्या संसाराला लागते भूत लागते, बाधा लागते. कारण ते सगळं मायाच्या माहित ना. आपण संत कसे आहेत? ज्याच्या नाचिंतनामध्ये सतत प्रभूचं नाव त्याला कोणतंच काही महाभूताचा जो त्या ठिकाणी भूत भगवान भोलेनाथ आहे त्याला त्या ठिकाणी कसलीच बाधा नाही. वान नाटपे संन्यासी शेकी नाटपे ब्रह्मा पाशी तो किवी आटपे रावणाची विभीषणाची सांगते. त्या ठिकाणी हनुमंतराय कोणाला आटपत नाही. त्या ठिकाणी रावण असो, कुंभकर्ण असो, त्या ठिकाणी इंद्रजित असो, सगळ्याच्या विरहित हनुमंतराय बलशालीत असं त्या ठिकाणी सांगायले. जे जे बांधावे बंधन वानना म्हणे आपण तरुणा समान त्याची मरण निर्बंधन पाश बंधे. त्या ठिकाणी कोणताच पास हनुमंतराला करू नका. मरण हनुमंतराच्या हातामध्ये त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी वर्णन सांगायले. ऐशे इंद्र ते सांगता विभीषण म्हणे लंकानाथा वानरावध्ये तत्वता तुझविता वधविना. असं त्या ठिकाणी इंद्रजित कोणाला सांगायला? विभीषणाला सांगायला. त्या ठिकाणी इतकी ताकद आहे त्या ठिकाणी हनुमंतरायची कोणाला त्या ठिकाणी आवरणार नाहीत असं विभीषण त्या इंद्रजित विभीषणाला सांगायले. वानन वधवे सर्वथा ऐसे कळे लंकानाथा श्रीरामार पुण्या सीता शरणनाथा निघावे. असं रावणा सुद्धा त्या ठिकाणी कळलं बाबा एवढं वानर बलशाली आहे हे कोणाला आवरत नाही. माता याचा उपाय काय? सीता त्याला देऊन द्यावा आणि रामाला शरण जावा असा रावण सुद्धा त्या ठिकाणी विचार करायला. श्रीरामाने गाले या शरण आमासी नाय जन्म मरण श्री सत्य सत्य रावणा जान विचारान न करावा. काय माहिती रामाला शरण गेला त्याला मरण आहे का? नाही. जो भगवंताकडे त्याला मरण आहे का? जो आला मज अन्य शरण त्याची निवारिणी जन्म मरण. शरण जाणं म्हणजे काय? भगवंताचं चिंतन करणं. शरण जाणं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताचं अस्तित्व स्वीकारणं याला म्हणा शरण जाणं. म्हणून हनुमंता म्हणला रामा शरण गेलं की जन्म मरणाचं काम चुकलं. म्हणजे मरणाचं काम चुकलं नो. मरण कशामुळे आले? सीतारामाची आणल्यामुळे त्याला नेऊन दिली आपली त्या ठिकाणी मरण चुकली. सीता कोण आहे? रामाची माया. सीता कोण आहे? माया. म्हणजे त्याची माया त्याला दिली. संसार का? माया. ज्याची माया कोणाची? देवाची. संसार देवाला अर्पण केला. मरण आहे का? संसारात किती दुःख आलं म्हणजे मरण आहे. संसार आपला नाही म्हणून केला की दुःखच नाही, दुःखापोटी मरण आहे. त्या ठिकाणी असं सांगायला. अन्यथा विचार करू जाता रोकडे हनुमंत करेल घाता उपाय न चले सर्वता लंकानाथा भूलू नको. त्या ठिकाणी म्हणली दुसरा विचार करण्याचं कारण नाही. म्हणली आता त्या ठिकाणी सीता दिल्याशिवाय मार्ग नाही. श्रीरामाचे एक वानर आमाना टोपे साचार कोपुनी आल्या श्री रघुवीर रणदुर्धर कोण साय. एकच वानर आले म्हणले. फक्त किती? एक वानर आले. त्यांना सगळा हाहाकार केला. मोठे मोठे इंद्रजित म्हणले इंद्राला जिंकणारा
ज्याला इंद्रावजय मिळला ते सुद्धा त्या ठिकाणी अपयशी झाला. एवढे मोठे जो रावण आहे म्हणे, ज्याला 33 कोटी देवता त्याच्या बंदीशाळेत घातल्या, तो रावण सुद्धा हातबल झाला. मग जर रामच खरा जर रावण रंकित आला ना, लंका सगळी पाण्यात डुबीन एवढी ताकद रामचंद्र प्रभूमध्ये आहे, असं सगळं विचार करायला. अर्पणिया जानकीत काया वाचा चित्तवीत शरण निघाल्या रघुत्तमाते कल्याणाते पावाल. त्या ठिकाणी सांगायला भीषण म्हणायला, तुम्ही त्या ठिकाणी रावणाला की त्या ठिकाणी सगळे देऊन टाका सीता, नाही तर आपलं सगळं कुळत त्या ठिकाणी डुबन, असं त्या ठिकाणी सांगायला. एका जनादना चरण सत्व बुद्धी विभीषण ते बुद्धी न मानी रावण गर्वाभिमान तू ऐका. एवढं विभीषण सांगायला, मरण चुकवायचं असेल तर प्रभूला शरण जा, जिवंत राहिल्याचं असलं तर ती त्या ठिकाणी माया प्रभूची प्रभूला देऊन टाका. जन्म मरणाच्या फेरा चुकवायचं असन तर मायाच्या विरहित म्हणजे ज्याची आल्या सीता त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला सोपन त्या ठिकाणी सोपून द्या, असं विभीषण सांगायलियत. पण रावण काही ऐकते का नाही ते पुढल्या अध्यायामध्ये ऐका. वानरावनाचे बेन रेगता श्रीरामाचे चरण ते मग झाले उन्यापणा जगे जगाने वाढीवे. रावण काय म्हणा, एका रावणाच्या भेण्यानं जर मी रामाला शरण गेलं तर माझ्या रावणपणाला ऊन येईन. मी त्या ठिकाणी त्रिलोक्यात माझी ख्याती आहे, ती सगळी ख्याती अपकीर्ती होईल. आता रावणाचा अहंकार काही जाता जाईना. मरण पुसनिया कपिनाथा त्याचे बोले त्याचे घाता बुद्धी विचारून हनुमंता कुबुदिता रावणी. कपटानं आधी कोण मारलं होतं? जटायू मारला होता. त्याचं मरण का हात विचारू म्हणलं, तसं हनुमंताला करू म्हणला तो मरण का हात. अरे हो, जो चिरंजीव होय सूर्यचंद्र आहे तो हनुमंतरायाला मरण नाही, रावणाला माहित नाही, म्हणून त्याला मला त्याचं मरण विचारू, मग त्याला कपटानं मारू, असा रावण विचार करायला. जटायून केला कासा विषय शिंत्रुनिया म्या मारले त्याशी तैषद कर्ण हनुमंताशी रावणा पासे बुद्धीवाल्याला किती सुबुद्धी सांगा, लक्षात बसतच नाही. म्हणलं ना, संसार चांगला नाही, संसार इंगळा समान त्याला वाटते नाही. गोड परमार्थ लागू कडू आणि कोडू तो गुजवासी बहु गोड झाला. संसारात दुःख नाही, संसारात सगळे सांगाय संसार दुःख मुळे पण कोणी त्याला सोडीन झाले. सोडले का? तसं माझ्या रावणाला गंजा सांगायला विभीषण रावणा देऊन टाक. ते म्हणते मोहा अपमान होईल, मोह सगळं त्या ठिकाणी केली कीर्ती लयाला जाईन. एका जनार्दना चरण पोचता हनुमंताशी मरण दाही मुखे होर पळून करील दहन लंकेचे. जटायू जसं त्या रावणावर जटायूला बरं आपण केलं, त्याची होळी जटायूला मारलं, दुष्टबुद्धी धरली, त्या ठिकाणी त्याचं मरण विचार घेतलं, त्याचं मरण सांगितलं, खरं सांगितलं, त्यानं पक्क उपटून टाकले, जटायू धरणीवर पडला. तसं हनुमंताला विचारू म्हणला आणि त्याचं मरण विचारून त्याला मग मारू. पण त्या ठिकाणी हनुमंतराय एकनिष्ठ देवाचे भक्त होते. रावणाचे 10 तोंड जाते म्हणले पुढच्या त्यात. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाडी. स्वस्त्री भावात रामायण सुंदरकांडे का कारडिकाया रावण सभा हनुमान गमन नाम सप्त स्वाध्याय गुणा प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की श्री संत सावता महाराज. दुखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाची. सर्वांगी सुंदर वटसेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने स्वामी मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाखचिता हारात गौरी कुमरा चंदनाची उड्डी कुंकुमकेशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा रंगवते नो पोरे चरणी घागरिया. देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने स्वामी मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर पीतांबर परिवर
वंदना सोंड वक्र तुरपी नयना दास रामाचा वाटमाई संकटी पावावे देवाने रक्षावे जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव उत्कृष्ट साधुनी चिराशी तो बांधुनी लिंग देह लंका प्रविध होऊन काम क्रोधादी राक्षस मर्दोनी देह अहम भाव रावण उठवणी जय देव जय निर्मोदा रामा हो आत्माया रामा प्रेमार्थ आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा जय देव जय प्रताप सिद्धा सुधी हनुमंत गेला लंका दहन करुणी अज्ञा मारिला मारिला जंबू मारी भोनी त्राटीला आनंदाची गुढी घेऊन आला जय देव जय निर्मोदा रामा हो आत्माया रामा प्रेमार्थ आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा जय देव निर्मली शक्ती सोडविली सीता म्हणून झाले अजार गुणाता आनंदे वसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय देव जय निर्मोदा रामा हो आत्माया रामा प्रेमार्थ आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा जय देव जय अनंत ध्वनी गर्जते अपार अठरा पद्म वानर करते भूकार अयोध्येशी आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर जय देव जय निर्मोदा रामा हो आत्माया रामा परमार्थ आरती सभाव आरती परिपूर्ण कामा जय देव जय सहस्यासने राजा रघुवीर स्वयं भावे दया पूजा उपचार सहजाची आरती वाद्याचा गजर माधवदास स्वामी रंगेला विसर जय देव जय निर्मोदा रामा हो आत्माया रामा प्रेमार्थ आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा जय देव जय सत्राने उड्डाण हुंसावरणी करडळ सिंधू जळ भूमंडळ गगनी कडाळीले अंबर धाकद्री भवनी सुवर्णिशाचर त्या झाल्या पळणी जय देव जय हनुमंता तुमचे निप्रतापे नाभिक कांता जय देव जय दुबली पाताळी शब्द धरला धरणी धर्मानीला छेद कडाळीले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता तुमचे निप्रसादे नाभिक कांता जय देव जय झाले लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे हरी प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय संत सावता ता महाराज की जय वाहू सुमने तो पद कमले प्रणाम करूया हो आत्मसुखाची हेच पावले हृदय धरूया हो मानून घ्यावी सेवा मते अल्पतरे सहारे सद्गुरु राया प्रसन्न व्हावे भक्ताला तारे भक्त वचेला तुझ्या कृपेची छाया दे राया त्रिभवनी नाही तुझ विना हा कोणी राकाया फुले हाती घेऊन मंजुळ तुळशीचे जायचे वाव सुमन पुष्प गुलाबाचे गोविंद सुमनी चरणी वाहू सुवास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धी जय मन शांती जय तुझ सेवंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा दर्शी काया प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान की जय पाहे प्रसादाची वाट घ्यावी धुवनिया ताट शेष सेवनी जाईल तुमची आता झालो एक सेवा तुम्हाळवनी देवा शेष घेऊन जाईल तुमची झाली या भोजन का म्हणे चित्त करुणी राहिलो निवांत शेष सेवनी जाईल तुमची झालिया भोजन आता ईश्वरात नके हे महायज्ञ तो सावे जे खाचे अंगणे सांडो गोदा परस्परे पडो मैत्र जीवाचे विश्वास धर्म सूर्य पाहो वर्षता सकळ मंगळे आनवर्ता भूमंडळे भेटतो या चैतना चिंतामणीचे गाव
चंद्रने जय आलांछन ते सदाई सर्वा सज्जन ते होतो कोण होय निती लोकी आदि ग्रंथ उपविजय द्रष्टा द्रष्ट विजय बाबूजी हा होईल दान पसार हे वरदान देव सुखया झाला हे वरदान देव सुखया झाला हे वरदान देव सुखया झाला आवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान शत्रुनाथ महाराज राजा रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय श्री संत मोतीराम महाराज श्री संत मारुति महाराज श्री संत एकनाथ महाराज श्री संत सावता महाराज राम भरोसे महाराज सब संतन की जय।